मंत्री गट आणि सुकाणू समितीची पहिलीच बैठक वादळी ठरली आहे। सरसकट कर्जमाफीवरून सरकार आणि सुकाणू समितीत जोरदार खडाजंगी झाली। कर्जमाफीबाबत सरकारने ठरवलेले निकष सुकाणू समितीने धुडकावून लावले। तसंच 10,000च्या तातडीच्या कर्जाच्या सुधारित जीआरचीही शेतकरी नेत्यांनी बैठक संपल्यानंतर होळी केली। तसंच महसूल मंत्री आणि मंत्रिगटाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद सुरू असताना शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। मंत्रिगट आणि सुकाणू समितीची पहिलीच बैठक वादळी ठरलेली आहे। कर्जमाफीचे निकष सुकाणू समितीने धुडकावून लावले। या संदर्भात खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी अमित जोशी। खासदार राजू शेट्टी आपल्या बरोबर आहेत। बैठक तर झाली, पण काय नक्की फिसकटलं? काय सरकारच्या गोष्टी आपल्याला अमान्य होत्या? नाही, सरकारला आम्ही वारंवार सांगत होतो की असताना ज्या अटी लावल्या त्या फारच अपमानास्पद आहेत शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून। त्याच्याबद्दल संतापाचा लाट शेतकऱ्यांच्या आहे। काय कशासाठी असल्याबद्दल अशा अटी घालता? पेन्शनधारक 2,000 रुपये पेन्शन मिळणारे सुद्धा लोक आहेत, त्यांनाही बाजूला काढायचं का? ज्या अपमानास्पद 4-चाकी गाडी, माझ्याकडे एक शेतकरी आलेला होता, तो म्हटला मी 22,000ला मारुती 800 एक विकत घेतली आहे। आणि मग मी आता 22,000ला जर 4-चाकी गाडी त्याने विकत घेतली असेल तर त्यालाही जरा बाजूला काढून टाकायचं काय? हे अशा पद्धतीचं जे काही हे अटी लावतात हे बरोबर नाही आहे, अपमानास्पद अटी आहेत। आणि आम्ही धनदांडग्यांना माफ मिळालं पाहिजे असं आम्ही अजिबात त्याचं समर्थन करत नाही, पण आम्हाला ते दाखवा कोण आहेत ते, आम्ही त्याच्यावर यादीवर काट मारू। पण जीआर तर काढलेलं आहे, आता तर लवकरच 10,000 रुपये द्यायला सुद्धा सुरुवात होईल असं सरकारचं म्हणणं आहे। मग आता तुम्ही काय करणार? जीआरचा काही उपयोग झाला नाही। आजच्या तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याला 10,000 रुपये मिळाले नाहीत, कारण ह्या अटीत बसू शकत नाही। यापुढे तुम्ही काय करणार? आता ते 10 कर्ज तरी द्यायला सुरुवात करतो असं म्हणाले। आम्ही फक्त बघायला लागलोय, दुसरा प्रस्ताव त्यांचा काय येतोय काय नाही आला तर ठरवू ना काय करायचं। 1 लाखाची मर्यादा सरकार म्हणते, आपल्याला पटतंय का किंवा आपली काय वेगळी मागणी आहे? आता द्राक्षासारख्या पिकाला पीक कर्जच 1.5 लाख रुपये मिळतं एकरी। 1 लाख कशात काय त्याचा हिशोब काय लावायचा? गारपिटीमुळे नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांचं, काही शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे का, आणि त्यामुळे ही लिमिट वाढवा एवढंच आमचं म्हणणं आहे। मग ही बैठक यशस्वी झाली का अयशस्वी झाली असं म्हणायचं? आज तरी सरकारनं दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नाही आहे, आम्ही सुधारित प्रस्ताव द्या, आम्ही त्याचा विचार करू असं सांगितलेलं आहे। मग पुढच्या बैठकीत सहभागी होणार की नाही? प्रस्ताव सुधारित येत असेल तर विचार करू ना आम्ही त्याचा। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। शेतकऱ्यांना या ठिकाणी शेती पिकवण्यासाठी जो तातडीने पैशाचा अर्थ पुरवठा पाहिजे तो पूर्ण थांबवलेला आहे, आणि तो त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी या ठिकाणी जाचक अटी मुद्दाम घातल्या जातात, त्याचा निषेध आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी करतोय। सरकारच्या वतीने जे काही तारीख देण्यात आली ती 30 जून 2016ची दिली, ही आम्हाला मान्य नाही आहे। 2017ची तारीख द्यायला पाहिजे। 17 अखेर जे थकबाकीदार आहेत त्यांना कर्जमाफी व्हायला पाहिजे। दुसरा मुद्दा आहे तो संपूर्ण कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी यांनी आश्वासन दिलेलं होतं। आज ते 1 लाखाच्या पुढे सरकायला तयार नाहीत, आणि त्यामुळं हा संबंध जो काही आज घोषणाबाजी झाली हे सरकारच्या या संबंध निर्णयाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी झालेली आहे। आम्हा शेतकऱ्यांना हा निर्णय मान्य नाही आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।